मित्रो, आपण असणारा इथे युती करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. बोलणी होत होत्या, जागा वाटपही होत होते, पण अचानकपणे कुठून नाही कुठून तरी फोन यायचा, धमकी यायची आणि इतर पक्षाचे लोक निघून जायची अशी परिस्थिती. आम्ही त्यांना विचारलं काय झालं, काय नाही, आम्ही नंतर सांगतो. फॉर्म भरेपर्यंत वाट बघितली, पण शेवटी लक्षात आलं की वंचितबरोबर कोणाचीच युती झाली नाही पाहिजे असं दबावतंत्र या ठिकाणी वापरण्यात आलं. हे दबावतंत्र वापरण्यात आलं. आपण या दबावतंत्राचं असं लक्षात घेतलं पाहिजे की नगरपालिकेमध्ये बिना पैशाने, बिना सोयी सवलतीने आपण जो विजय पावला, जो विजय मिळवला, त्या विजयाची असणारी धास्ती इथल्या राजकीय पक्षाने घेतली. मी नागपूरचं उदाहरण सांगितलं. BJPने तिथे जाहीर केलं की आम्ही असणारा एकनाथ शिंदेबरोबर बसणार नाही. त्यांनी नंतर जाहीर केलं की आम्ही असणारा अजित पवारांच्या गटाबरोबर सुद्धा बसणार नाही. एकनाथ शिंदेचे असणारे अध्यक्ष जे होते, जिल्हाध्यक्ष, यांचा फोन आपल्या असणारे अध्यक्ष जे आहेत अनिकेत मंगेश वानखेडे, त्यांना असणारा गेला आणि ते म्हटले फोन आला, तर म्हटलं बसा. त्यांची बोलणी झाली, ठरली सगळ्या, आणि अचानकपणे BJPने त्यांना बोलवून घेतलं. 9 जागा दिल्या आणि 9 जागेवरती, ज्या 9 जागा दिल्या त्या 9 जागेवरती BJPचेच उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले. अजित पवारांबरोबर बोलणी सुरुवात झाली. अचानकपणे त्यांचा निरोप आला की आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही, आम्ही असणारा वेगळे लोक. BJP आणि एकनाथ शिंदे नागपूरमध्ये एकत्र लढतायत, अजित पवार वेगळे लढतायत अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे, काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष जो आहे, भारतीय जनता पक्ष जो आहे, तो आपल्याच मित्रपक्षावरती दबाव टाकतो की त्यांनी कोणाबरोबर युती केली पाहिजे, कोणाबरोबर युती नाही केली पाहिजे. याचाच अर्थ की BJPचे असणारे मित्रपक्ष जे आहेत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. भारतीय जनता पक्षाने सांगितलं उठ उठ, बस तर बस, अशी अवस्था ह्या राजकीय पक्षांची केलेली आहे. एका अर्थाने भारतीय जनता पक्ष तो एक अजेंडा ह्या देशामध्ये राबवते की राजकीय पक्षांना संपवायचं, राजकीय पक्षांची ताकद संपवायची. काय का राजकीय पक्ष एकदा संपले तर विरोधक संपला. विरोधकांचा आवाज कोणी उठवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काय का संघटनाच नाही, नेता नाही, कार्यकर्ता नाही. लोकांमध्ये असंतोष निश्चितपणे आहे, पण तो असंतोष रस्त्यावरती उतरवण्यासाठी एका बाजूला पक्ष पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला झेंडा पाहिजे. हे दोन्हीच अस्तित्व ठेवायचं नाही तर सामान्य माणसाला स्वतःचा आवाज उठवता येणार नाही अशी परिस्थिती केली जाते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आम्ही ठरवलं होतं की भारतीय जनता पक्ष सोडला, उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. हेतू एकच